प्रश्न येत नाही. शेवटचा प्रश्न मी मराठीत जाणू इच्छितो, त्या प्रश्नाचं उत्तर मराठीत जाणू इच्छितो. काल ज्या प्रकारे पंतप्रधानांनी भटकती आत्मा या शब्दाचा उल्लेख केला, कोणाचाही नाव न घेता, तरीही एनसीपी शरदचंद्र पवार गटचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक, शिवसेनेचे लोक आहेत गटाचे, ते म्हणतात की शरद पवार साहेबांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगू का, पवार साहेबांचं वय आहे 84. पवार साहेबांनी जाहीर केलं मी कुठेही निवडणुकीत उभा राहणार नाही. पवार साहेबांनी मध्ये जाहीर केलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षाचा राजीनामा देणार आणि तशा पद्धतीनं तुम्ही पण सगळ्यांनी मीडियानी ती बातमी चालवली. मग 2-3 दिवसांनी तेच म्हणले की मी आता पुन्हा त्या पदावर बसणार. पवार साहेबच एकदा एक निर्णय घेतात. मलाही सांगितलं बोलून की अजित मी आता राजकारणातनं बाजूला होणार आहे. शेवटी प्रत्येकाचं काही काळ असतो. आज माझाही वय 84 झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं मी बाजूला होईल. सगळ्या ज्या संस्था आहेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर, कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान वगैरे वगैरे, ह्या सगळ्या संस्था मी बघीन आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ज्यावेळेस काही योग्य सल्ला लागेल त्यावेळेस मी योग्य सल्ला देईन आणि तशा पद्धतीनं आता आपण पुढे जाऊया असं तेच म्हणले. आणि नंतर त्यांनीच राजीनामा जाहीर केला आणि त्यांनीच 15 लोकांची कमिटी जाहीर केली. तिथं नावं वाचली आणि त्यांनी सांगितलं की या 15 लोकांनी 2 दिवसात बसावं आणि कोणाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाची सूत्र द्यायची ते ठरवावं. आणि तीच ठरवत असताना त्यांची इच्छा होती की जरी तुम्ही 14 लोक एकत्र बसला तरी ते तिथं सुप्रिया सुळेंनाच प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमावं. मग म्हणलं त्याच दिवशी नेमू, नाही म्हणलं त्या दिवशी नाही नेमायचं, ते नंतर आपण नेऊ. नंतर तुम्ही कमिटीनं करा आणि मग कमिटीनं ते नाव आणलं असं दाखवूया आणि मग ते नेमूया. अशा गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केल्या. आणि एकीकडे म्हणतात की आता मी बाजूला जातो, आता मी माझं वय झालं, आणि पुन्हा भाषणात म्हणतात की तुम्हाला काय मी म्हातारा वाटतो काय, मी म्हातारा झालो. म्हणजे मला तर काहीच कळत नाही. मी या सगळ्याचा गेल्या कित्येक वर्षाचा साक्षीदार आहे. आणि काही भूमिका त्यांनी घेतली की ते म्हणतात ती माझी स्ट्रॅटेजी होती आणि आम्ही काही सांगितलं की म्हणतात हे बरोबर नाही. आता आम्ही पण 30 वर्ष राजकारणात आहे, आम्हालाही थोडं बहुत त्यांच्या एवढं कळूच शकत नाही, आमची तेवढी कॅपॅसिटीच नाही, पण काहीतरी थोडं तरी आम्हाला कळत असेल. बरं, मी एकटा नाहीये, त्यांच्या जीवाभावाचे सगळे सहकारी, त्यांच्या जीवाभावाचे सगळे सहकारी आज त्यांच्याबरोबर आहेत. त्याच्यातला एकही त्यांच्या जीवाभावाचा नाहीये. सुप्रिया मुलगी आहे सोडून द्या, तो रोहित नातोय सोडून द्या, पण बाकीचे जे आहेत, आता अमोल कोल्हेंना मी पक्षात घेतलं, मी तिकीट दिलं, माझ्या घरी बसवलं होतं, त्यांना सारखे उद्धवजींचे फोन येत होते. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असं समोरासमोर मी अमोल कोल्हे सांगेन, तोंडावर सांगेन, मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आणि नंतर 2-2.5 वर्षांनी तेच अमोल कोल्हे म्हणले मला खासदारकी नको, मी राजीनामा देतो, हे माझा पिंड नाहीये, मी सेलिब्रिटी आहे, मला माझ्या मालिका करायच्यात, मला माझे चित्रपट करायचे आहेत, मी कलावंत आहे, मला माझ्या कलेला संधी द्यायची आहे, मला हे नको, मला नाही राजकारण करायचं. मी त्यांना म्हणलं 5 वर्ष तरी राहून द्या, नंतर तुम्ही तुमचं काम करा. आणि आता तेच एकदम उभे राहिलेत. त्यांनी मतदारसंघात नंतरच्या काळामध्ये अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं, कारण त्यांच्या मालिका, त्यांचं बाकीचं काम तेवढा, तोच व्याप त्यांना खूप होता. आणि ते खरोखरच एक चांगला अभिनेता आहे, चांगला कलावंत आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे अभिमान आहे. पण त्यांचं पिंड राजकारण नाहीये. मग आज असं जीवाभावाचं कोण त्यांच्याबरोबर सांगा ना. पंतप्रधानांनी भटकती आत्माचा उल्लेख केला, ते पवारसाहेब नव्हते, तुम्हाला वाटतं? नाही, मी आता काही ज्योतिषी नाहीये, त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी मगाशीच उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल, त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे, कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन. आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन, असं त्यांचं म्हणणं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.